हाय, हॅलो, नमस्कार. मी विजया आणि स्वागत आहे तुमचं माझ्या विजया मून या यूट्यूब चॅनलला. तर विजया मून या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला काय काय भेटतं? तर माझे कधी ग्रामपंचायतीत छोटे-मोठे जे कामं असतात किंवा की जे काही अनुभव आलेले असतात, त्या अनुभवांची शिदोरी असते, तर मी तुमच्यासोबत शेअर करते. त्यानंतर जर घरामध्ये आम्ही कुठली ॲक्टिव्हिटी केली, काही नवीन गोष्ट शिकलो, रेसिपी बनवली, ड्रॉइंग काढली, रांगोळी काढली, तर ते सुद्धा तुम्हाला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळतात माझ्यावाल्या. त्यानंतर मी कविता लिहिते आणि कधी-कधी लेख पण लिहिते. तर ते सुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला वाचून दाखवत असते. आणि मी ठरवलेलं आहे बुधवार दिवस. बुधवारी तुमच्या सगळ्या आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत आपण कनेक्ट व्हायचं थोड्या वेळासाठी तरी, असं मला अगदी मनापासून वाटते. त्यामुळे आज बुधवार आहे आणि आज आपण याच ठिकाणी मी तुमच्याशी काही बोलणार आहे. तर आज कविता किंवा लेख नाही आहे, तर एक छोटासा प्रसंग मी तुम्हाला शेअर करणार आहे. कारण हा प्रसंग मला भरपूर सगळं असं लहान-लहान गोष्टी शिकवते. मी विचार करते गोष्टींचा. मी इमोशनल व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे मला माझे विचार हे थोडे इमोशनली असतात आणि त्यामुळेच ते थोडे वेगळे पण असतात आणि कुठून कुठल्या गोष्टीचा मी विचार करेन याचं काही लॉजिक नाही आहे. तर झालं असं की आज सकाळला मी हर्षदचे केस करून देत होते. जे केस करून द्यायची गरज नाही आहे, कारण ते ऑलरेडी भरपूर बारीक आहेत. तर ते केस जेव्हा मी त्याच्यावाले करून देत होते तेव्हा मला एकदम डोक्यात माझ्या विचार आला. ते केस बारीक होण्याचं कारण असं आहे की काही रागाच्या याच्यामध्ये ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांनी ते केस कापले आणि मग नंतर मला भरपूर बारीक करावं लागले आणि नंतर त्याच्या बर्थडेला भरपूर प्रॉब्लेम आला. कारण तो जेव्हा आपण केस कापतो तेव्हा चेहरा म्हणजे व्यवस्थित हे नाही होत. तर झालं असं की त्याचे मी केस करून देत होती आणि केस करताना मला एकदम विचार आला की हे जे केस असतात ते आपल्या शरीरातून जेव्हा बाहेर पडतात त्याला माहीत नसते की ते कसे वाढणार आहेत. केस झालं, नखं झाले, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या ह्युमन बॉडीमधून जेव्हा बाहेर पडतात तर आपण आपल्या केसांची व्याख्या खूप वेगळी केली आहे. केस जेवढे आपले छान तेवढं आपलं सौंदर्य हे सुंदर दिसत असते किंवा खूप छान वाटत असते, है ना? तर जेव्हा ना आपण असे आपल्या डोक्याचे जे केस आहेत किंवा ते आपल्या स्किनमधून वर येतात, तेव्हा ते स्किनमधून जेव्हा वर येतात, स्किनमधून वर आल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ते सरळ वाढतात. त्याला नाही माहिती आहे की ते कसं वाढणार आहे, काय वाढणार आहे. त्याला भांग पाडणार आहे की उभा भांग पाडणार आहे, आडवा भांग पाडणार आहे, उजव्या बाजूने पाडणार आहे. ते केस मोकळे सोडले जाणार आहेत की ते बांधून ठेवल्या जाणार आहे. त्याला कलरिंग केल्या जाणार आहे की त्याला तसेच छान केअरफुली ठेवल्या जाणार आहे. त्याला कापल्या जाणार आहेत आणखी की त्याला वाढवलं जाणार आहे. हे काहीही त्या केसांना माहिती नसतं. त्यांना माहीत असतं फक्त ते की आपल्याला वाढायचं आहे. जे न्यूट्रिशन भेटत आहे त्यानुसार आपल्याला ते आपल्याली ग्रोथ ही व्हायची आहे आणि ते होतेही. पण जर त्या केसांची प्रॉपर काळजी घेतल्या गेली, त्याला जर असं व्यवस्थित मालिश केल्या गेली, ऑइलिंग केलं गेलं, त्याला छान असं नरिशिंग केलं गेलं, तर ते केस काय होतात, हेल्दी होतात. आणि त्यानंतर त्याला ज्या पद्धतीने आपण समजा ज्याला मोकळे ठेवायचे आहे ते मोकळे ठेवू शकतो, ज्याला बांधायचे वेणी ते बांधू शकते. ज्या पद्धतीने त्याला उभा भाग, आडवा भाग, उजव्या बाजूनी, डाव्या बाजूनी जे काही करायचं आहे ते करू शकतो. ते फक्त हे केस असतात, ते काहीही म्हणत नाहीत, ते काहीही बोलत नाहीत. सेम तुम्हाला सांगते की ते आपल्या विचारांचं पण तसंच असतं. जेव्हा आपल्या मनामध्ये असंख्य हजारो लोक कितीतरी विचार हे रोज येतात, कंटिन्यू हे येत राहतात. तर त्यांना का त्या विचारांना आपण रोखू शकत नाही. त्या विचारांना कारण आपलं मन आहे आणि मनामध्ये येणारे विचार आहेत याला आपण रोखूच शकत नाही. त्यांना ते येऊच द्यावं लागते. पण जो विचार आपल्या मनामध्ये येत आहे, त्या विचाराला आपण कशी दिशा द्यायची हे आपल्या स्वतःवर अवलंबून असते. म्हणजे त्या एखादा समजा आपल्याला मनात विचार आला, तर तो विचार आल्यानंतर त्या विचाराला जर आपण पॉझिटिव्ह दिशा दिली, तर तो विचार आपल्याला काय करेल, सकारात्मकतेकडे घेऊन जाईल. आणि त्याच विचाराला जर आपण निगेटिव्ह असं दिशा दिली, तर आपल्याला काय होईल, निगेटिव्ह अशाच भावना आपल्या ह्या तयार होणार आहेत त्या विषयाबद्दल किंवा त्या गोष्टींबद्दल. त्यामुळे काय होईल, की तो विचार हा विचारच राहील. त्याला काही शक्ती नाही आहे विचार करण्याची. त्याला काही शक्ती नाही आहे विचार करण्याची. पण माणसाला दिलेली आहे बुद्धी विचार करण्याची. तर त्या ज्या विचारांवर आपण जेव्हा विचार करतो पॉझिटिव्ह वेनी किंवा निगेटिव्ह वेनी, त्यावर आपलं आयुष्य हे काय असते घडत असते. त्यानुसार आपल्या आयुष्यात गोष्टी ह्या
घडत असतात. तर ते विचार जे असतात, रॉ विचार जे असतात, त्या विचारांमुळे आपलं हे आयुष्य असं घडलं जाते. नेहमी नेहमी असं आपण म्हणतो की जसं आपल्याला एखादा विचार आला, तो सेम दुसऱ्याला पण येते. पण त्यावर आपण एखादी कृती करतो आणि समोरचा व्यक्ती तो कृतीच करत नाही. त्यामुळे काय होतं, कृतीमुळे एखादी गोष्ट होऊ शकते. पण विचारून काहीच कृती न केल्यामुळे कुठलीच गोष्टही काय होते, होत नाही. हे ना? त्याच्यामुळे एक सेम विचार सगळ्यांना येऊ शकते. पण त्याच्यावर केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या कृती ह्या वेगवेगळ्या परिणामांची पूर्तता करतात. असंच असते. जसं मी तुम्हाला केसांचं उदाहरण दिलं त्या पद्धतीने. आणि जेव्हा असे विचार आपल्या मनामध्ये भरकटलेले म्हणा किंवा कसेही म्हणा, जसे अस्ताव्यस्त कसे आपले केस होतात, तसे जर अस्ताव्यस्त आपलेवाले विचार असले, त्याला जर आपण प्रॉपर वे दिला नाही, प्रॉपर आपण दिशा दिली नाही, तर आपलं आपलं पण आयुष्य काय होते, हे भरकटून जाते, अस्ताव्यस्त होऊन जाते. म्हणून विचारांचं व्यवस्थापन करणं हे खूप जास्त आवश्यक आहे. आणि त्या विचारांकडे सकारात्मकतेने बघणं, त्याच्यानंतर त्याला नकारात्मकतेचा मुलामा न देणं, हे सुद्धा तेवढंच जरुरीचं आहे. आणि मग ह्या विचारांना आणखी कोण अफेक्ट करते? जसं बघा, आपले केस आपण स्वतःच करतो. त्या पद्धतीने कधी-कधी आपली केस आपली आई करून देते किंवा कधी बहीण करून देते किंवा असं दुसरा व्यक्ती पण करून देते. सेम तसंच आहे, की एखादा जर विचार आपल्याला कंटिन्यूमध्ये येत असेल आणि तो विचार आपल्याला समजत नसेल किंवा त्याच्यात आपण काही केलं नाही, आला विचार ठीक आहे, ओके. पण मग कधी-कधी आपल्याला समाज, शिक्षण, गुरु हे सुद्धा त्या याला आपण टीव्ही बघतो, हे सुद्धा त्या विचारांना काय करतात, अफेक्ट करतात. तर मग त्या अफेक्टमधून सुद्धा विचार हे वेगळ्या पद्धतीने घडल्या जातात, आहे ना. म्हणजे आपलाच विचार, आपल्या मनात आलेला विचार त्याच्यावर प्रोसेस करण्यासाठी, प्रक्रिया करण्यासाठी बाकीच्या पण गोष्टी काय होतात, कारणीभूत होतात. त्यामुळे जर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये सुखी, समाधानी आणि चांगलं आरोग्य आणि निरोगी असं आयुष्य जगायचं असेल, तर आपल्या विचारांचं व्यवस्थापन करणं हे खूप आवश्यक आहे. आणि हा माझा स्वतःचा पण अनुभव आहे, की विचारांच्या गुंत्यामध्ये आपण जेव्हा असतो, तेव्हा आपल्या आरोग्याकडे पण लक्ष नसते, आपलं कशाकडेच लक्ष नसते आणि आपण आपल्याच विचारांमध्ये गुंतत जातो. पण जेव्हा आपण पॉज घेतो, थोडं थांबतो आणि आपल्या विचारांचं आपण जेव्हा व्यवस्थापन करतो ना, तेव्हा माहिती आहे का, त्या विचारांना सुद्धा एक जेव्हा आपण चांगली दिशा देतो, ते विचारच आपल्याला कुठेतरी छान पदाला पोहोचवतात किंवा चांगल्या आपल्याला विचारांपर्यंतचा जो प्रवास आहे, हा आपला चांगलाच होतो. त्यामुळे छान-छान विचार करा. विचार येणं आपल्या हातामध्ये नाही आहे, पण त्याचं विचारांचं व्यवस्थापन करून आपलं आयुष्य चांगलं करणं हे नक्कीच आपल्या हातामध्ये आहे. आणि मला आज माझं हे मत व्यक्त करून खूप छान वाटलं. हे मी कुठेही लिहून ठेवलेलं नाही किंवा हे केलेलं नाही आहे. पण आज सकाळी मला जेव्हा मी हर्षदचे केस करत होते, तेव्हा आठवलेला हा प्रसंग आणि आलेले विचार नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर केले. आणि असेच छोटे-छोटे विचार, लेख, कविता हे सगळं ऐकण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा. आणि भेटूया पुढच्या बुधवारी अशाच एका छानशा व्हिडिओसाठी. आज मला कविता करायची होती, पण वेळेअभावी म्हणजे माझा नोकरीचा वेळ, त्याच्यानंतर हर्षदचा वेळ, त्यानंतर मीटिंग सगळं करता आलेलं नाही आणि मी उशिरा म्हणजे हा व्हिडिओ शूट करत आहे. आशा आहे की तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओ समजला असेल आणि विचार आणि केसांचं हे जे ट्युनिंग आहे, हे सुद्धा खरंच तुम्ही ऐकलं असेल आणि थोडे हसून पण गेले असेल. मला कॉमेडी करता येत नाही किंवा मी या क्षेत्रामध्ये नवीन आहे. मला व्हिडिओज पण व्यवस्थित असं करता येत नाही, पण मला सगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत आणि आपण सोबत-सोबत शिकूया. खूप छान मजा येईल या जर्नीमध्ये. तर असंच भेटूया पुढच्या बुधवारी. तेव्हापर्यंत बाय.